Namaste everyone. Mathematics Standard 4, page number 13. The different breakups of a number. The different breakups of a number म्हणजे संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ. आज आपण संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ शिकणार आहोत. 125 या संख्येसाठी हे 125 हे संख्या चिन्ह आहे. आता आपल्याला या संख्या चिन्हाचं वेगवेगळे अर्थ पाहणार आहोत आपण. आता समजा तुमच्याकडे 125 रुपीज दिले तर ते आपण कॉईन्समध्ये सुद्धा देऊ शकतो, आणखीन वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. आता समजा 125 हे आपल्याला कॉईन्समध्ये द्यायचे आहेत. 1 रुपीज एक रुपयाचे कॉईन 125 एक रुपयाचे कॉईन आपल्याला द्यायचे आहेत. आता मी तुम्हाला दाखवते करून इथे. हे एक रुपयाचे कॉईन आहेत. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आपल्याला 125 करायचे, ते 30 झाले. 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94
95, 96, 97, 98, 99, 100. आपल्याला 125 करायचे आहेत. आपले 100 झालेत, अजून 25 राहिलेत. 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125. आपल्याला 125 हे कॉईन्स मिळाले. हे सगळे कॉईन्स, सुटे पैसे आहेत. 125 हे कॉईन्स आहेत, सगळे 1-1 रुपयाचे कॉईन आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे काय आहेत? 1-1 रुपयाचे कॉईन म्हणजे हे 125 युनिट आहेत. हे काय आहेत? 125 युनिट. म्हणजे 125 या संख्येचा हा एक पहिला अर्थ आपल्याला मिळाला. अशा कॉईनमध्ये आपण 125 वापरू शकतो. असेच कॉईन आपण इतर कुठल्याही संख्येचं वापरू शकतो की नाही? जसे आपण 125चे कॉईन वापरू शकतो, तसे आपण इतर किती पण मोठ्या संख्या असतील त्यांचे आपण 1-1 रुपयाचे कॉईन वापरू शकतो. जर आपल्याकडे बंदे पैसे नसतील तर आपण हे असे कॉईन वापरू शकतो. म्हणजे ह्याला म्हणतात युनिट. हे सुटे पैसे जे मोकळे असतात, सुटे असतात, त्यांना आपण युनिट म्हणतो की नाही? हे सुटे आहेत. 125 हे आपण सुटे केलेत, मोकळे केलेत, म्हणून ह्यांना युनिट म्हणतात. म्हणजे मग आता हे 125चा आपल्याला पहिला अर्थ मिळाला. संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ आपण शिकतोय की नाही? 125 या संख्येचा पहिला अर्थ मिळाला 125 युनिट. या पद्धतीने आपण वापरू शकतो की नाही? UNITS युनिट्स, 125 युनिट्स. आता आपल्याला 125चा दुसरा अर्थ आपण शिकणार आहोत, दुसरा अर्थ बघणार आहोत. हा आपल्याला पहिला अर्थ मिळाला, हा दुसरा अर्थ बघणार आहोत. आता आपल्याला हे सुटे पैसे बाजूला ठेवायचे आहेत. आता जर तुमच्याकडे 10 रुपीज असतील, 10 रुपीज असतील तर 10 रुपीजच्या आपल्याला, आता आपल्याकडे 10 रुपीज आहेत, तर आपण 10 रुपीज 125 आपण 10 रुपीज प्रमाणे कसे घेणार? तर 10 रुपीजच्या आपल्याला किती नोटा घ्याव्या लागतील? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. आपण किती नोटा घेतल्या बघा. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 10 रुपीच्या आपण आपल्याला किती नोटा घ्याव्या लागल्या? 12. तेव्हा 120 झाले आणि अजून आपल्याला 25 पाहिजेत. मग 120 झालेत आपल्याकडे आणि आपल्याला 5 अजून रुपीज पाहिजेत, तर आपण 5 रुपीज सुटे घेऊ, 5 1-1 रुपयाचं कॉईन घेऊ.
1 2 3 4 5 म्हणजे आपले हे किती झाले 125 रुपीज झाले. म्हणजे आपल्याला किती टेन्स मिळाले 12 टेन्स मिळाले, बरोबर की नाही. आपण किती टेन्स घेतले, किती नोटा होते, ह्या 12 होते की नाही नोटा, म्हणजे 12 टेन्स. मग इथे लिहिताना दुसरा अर्थ काय लिहिणार 12 टेन्स. आणि युनिट किती घेतले 5, म्हणून 5 युनिट. 12 टेन्स 5 युनिट्स, बरोबर. आता आपण तिसरा अर्थ बघणार. दुसरा अर्थ कळला तुम्हाला. पहिला अर्थ आपण काय शोधला, म्हणजे पहिला आपण कुठल्या प्रकारे 125 वापरू शकतो, तर युनिट्स म्हणजे 1-1 रुपयाच्या नोटा, 1-1 रुपयाचे कॉईन आपण वापरून 125 वापरू शकतो. त्यानंतर 125 आपण आपल्याकडे 10 रुपीज असतील तर आपण 10 रुपीच्या 12 नोटा घेणार आणि 5 रुपये सुटे घेणार. आता पुढे जर आपल्याकडे 10 रुपीज नसतील आणि 100 रुपीज असतील तर बघूयात काय करायचं. 100 रुपीज असतील तर आपल्याला काय करावं लागेल, तर किती 100 आहे 100. मग आपण 100चं 100 घेतले. टेन्स किती आहेत 2 आहेत, म्हणून आपण 2 टेन्स घेणार. 2 टेन्स घेतले. 100 2 टेन्स. आणि आता काय घेणार आपण 5 कॉईन घेणार. 1 2 3 4 5. आपण हे 5 कॉईन्स घेतले म्हणजे 125 आपल्याला संख्या मिळाली. 125 म्हणजे 100 इथे लिहिताना तसं लिहायचं 100 टेन्स किती आहेत 2 टेन्स आणि कॉईन किती आहेत सुटे किती आहेत 5, म्हणून 5 युनिट्स. असे आपल्याला 3 अर्थ मिळाले. 3 अर्थ तुम्हाला मी दाखवलेत कसे केले ते आपण. म्हणजे 125 युनिट्स असेही वापरू शकतो, हे संख्याचिन्ह आपण असेही वापरू शकतो. त्यानंतर 12 टेन्स 5 युनिट्ससुद्धा वापरू शकतो, किंवा 2 टेन्स 5 युनिट्स असंही आपण वापरू शकतो. आपण अशा 3 प्रकारे आपण 125 या संख्येचा वापर करू शकतो. इथे त्यांनी दिले सोडून बघा 125 ही संख्या आपण युनिट्समध्ये वापरू शकतो. इथे युनिट्स दिले. त्यानंतर 12 टेन्स 5 युनिट्स, नंतर 2 टेन्स 5 युनिट. तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवलं. 100ची नोट घेतली आपण एक, 2 टेन्स म्हणजे 10 टेनच्या 2 नोटा घेतल्या आणि युनिटचे 5 कॉईन्स घेतले आणि अशा प्रकारे आपण संख्या तयार केली. आता तुम्हाला 125 कळले, त्याच्यानुसार आपल्याला हा स्वाध्याय सोडवायचा आहे. आता या स्वाध्यायामध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. ह्या संख्या मी तुम्हाला देणार नाही सोडून. आता मी तुम्हाला 2-3 संख्या अजून वेगळ्या प्रकारच्या सोडून देते. या सोडून देत नाही, ह्या तुम्हाला करायच्या आहेत. याचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत घरी. आता मी तुम्हाला दाखवते. दुसरी एक संख्या घेऊया आपण. तुम्हाला करायचे आहेत. याचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत घरी. आता आपण आणखी 2 संख्यांचे वेगवेगळे अर्थ पाहूयात. 459 इज इक्वल टू 459 युनिट्स, 45 टेन्स 9 युनिट्स, 400 59 युनिट्स, 400 5 टेन्स 9 युनिट्स. त्यानंतर आपण सेकंड 4 डिजिट नंबर बघूयात. 7843 इज इक्वल टू 7843 युनिट्स, 784 टेन्स 3 युनिट्स, 7843 युनिट्स आणि 7804 टेन्स 3 युनिट्स. असे या संख्यांचे वेगवेगळे अर्थ आपल्याला मिळाले. अशा प्रकारे तुम्ही आता स्वाध्याय पुढचा सोडवायचा आहे.